आपल्या लहान मुलांना निरोगी ठेवण्यासाठी सकस आहाराची गरज असते, परंतु आजकालची मुलं जंक फूड किंवा मैद्याचे पदार्थ, पॅकेटचे फूड यावर जास्त डिपेंडेंट असतात. त्यामुळे आहारामधून मिळणारे जे न्यूट्रिएंट्स असतात ते त्यांना ह्या सर्वांमधून मिळत नाही. त्यामुळे न्यूट्रिएंट्सची कमतरता लहान मुलांमध्ये बघितली जाते आणि म्हणूनच त्यांची रोगप्रतिकार शक्ती ही दिवसेंदिवस कमी होत चालली आहे. आणि त्यामुळे लहान मुलं वारंवार आजारी पडतात. सर्दी, खोकला, ताप, उलटी, जुलाब हे त्यांना वरचेवर चालतच असतं. आयुर्वेदामध्ये लहान मुलांची रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी सुवर्णप्राशन ह्या संस्काराचं वर्णन केलं आहे. 16 संस्कारांपैकी एक असलेला हा सुवर्णप्राशन संस्कार आपल्या लहान मुलांना कधीपासून द्यावा, किती वयापासून किती वयापर्यंत द्यावा, सुवर्णप्राशन म्हणजे नेमकं काय आहे, यामध्ये कोणत्या कोणत्या औषधी असतात, सुवर्णप्राशनचं औषध कसं तयार करावं, ते आपल्या लहान मुलांवर कसं वर्क करतं, त्याचे कसे इफेक्ट होतात, याबद्दलची माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी डॉक्टर सविता लांजेवार. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मी माझ्या चॅनलवर आयुर्वेदातील सिद्धांत, मी काही औषधी वनस्पतींबद्दल माहिती सांगत असते, तसेच काही आजारांवर घरगुती आणि आयुर्वेदिक उपाय याबद्दल देखील माहिती सांगत असते. पूर्वीच्या काळी बाळ जन्मल्यानंतर घरातली आजीबाई त्या बाळाच्या, नवजात बाळाच्या जिभेवर सोन्याच्या अंगठीला मध लावून चाटवत असे. परंतु आयुर्वेदामध्ये सुवर्णप्राशन हा संस्कार आधीच सांगून ठेवलेला आहे, ज्यामध्ये प्रॉपर प्रोसिजरने तयार केलेलं सुवर्ण भस्म, सोन्याचं भस्म, राख, तसेच मध, गाईचं तूप आणि काही औषधी ह्यांचं सर्वांचं मिश्रण तयार केले जातं आणि हे मिश्रण आपल्या बाळांना त्यांच्या वयानुसार आणि वजनानुसार 2 थेंब, 4 थेंब, 6 थेंब या प्रमाणामध्ये दिलं जातं. यालाच सुवर्णप्राशन किंवा सुवर्णबिंदू प्राशन संस्कार असं म्हणतात. सहसा आपण हे जे सुवर्णप्राशन आहे ते डेली बेसवर करू शकतो, परंतु जर आपण हे दर महिन्याच्या पुष्य नक्षत्रावर जर केलं तर त्याचे फायदे कैक पटीने वाढतात असं कश्यप संहितेमध्ये सांगितलं आहे. सुवर्णप्राशन केल्यामुळे लहान मुलांची फक्त रोगप्रतिकारक शक्तीच वाढत नाही, तर त्यांचा शारीरिक आणि मानसिक विकास देखील होतो. आणि म्हणूनच आयुर्वेदामध्ये आपल्या लहान बाळाच्या चांगल्या स्वास्थ्यासाठी, त्याच्या दीर्घायुष्यासाठी, तसेच त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी सुवर्णप्राशन संस्कार करणं अतिशय गरजेचं आहे. आता आपण बघूयात की हे सुवर्णप्राशन कसं तयार केलं जातं. तर ह्या सुवर्णप्राशन औषधामध्ये महत्वाचं असं औषध म्हणजे सुवर्णभस्म. तर हे जे सुवर्णभस्म आहे ते अतिशय गुणकारी आहे. सुवर्णभस्म आपली इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर रसायन म्हणून अतिशय उपयुक्त आहे. तसेच सुवर्णभस्म खाणाऱ्यांना वार्धक्य लवकर येत नाही, अशा लोकांचं दीर्घायुष्य असतं. जर ऑटोइम्यून डिसीज झाले असतील तर ते लवकर बरे होतात किंवा ऑटोइम्यून डिसीज होऊच देत नाही. तसेच भूक वाढवण्यासाठी देखील सुवर्णभस्म अतिशय उत्तम आहे. आणि मेमरी वाढवण्यासाठी, मेमरी बूस्ट करण्यासाठी सुवर्णभस्म हे अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतरचं इन्ग्रेडियंट, त्यानंतरचं द्रव्य म्हणजे गाईचं तूप. तर गाईचं तूप हे रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी अतिशय चांगलं आहे. भूक वाढवण्यासाठी अतिशय उत्तम आहे. आपल्या शरीरातील वाढलेला पित्त दोष कमी करण्यासाठी उपयुक्त आहे. तुपामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स तसेच व्हिटॅमिन ए असतं, जे आपल्या त्वचेसाठी आणि केसांच्या वाढीसाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच हाडांच्या मजबूतीसाठी देखील गाईचं तूप हे अतिशय उत्तम मानलं जातं. तसेच गाईचं तूप हे आपल्या ब्रेनच्या हेल्थसाठी, ब्रेनचं पोषण होण्यासाठी आणि मेमरी स्ट्रॉंग होण्यासाठी, मेमरी बूस्ट होण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर ह्या सुवर्णप्राशनमध्ये काही औषधी देखील टाकल्या जातात. तर ह्या औषधांमध्ये सगळ्यात पहिलं म्हणजे ब्राह्मी.
ब्राह्मी हे आपली स्मरणशक्ती वाढवण्यासाठी, मेमरी बूस्ट करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच ब्राह्मी ही एकाग्रता वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. जी मुलं हायपर ऍक्टिव्ह असतात, एका ठिकाणी बसत नाहीत किंवा त्यांचं एका गोष्टीमध्ये लक्ष राहत नाही किंवा ज्यांची मेमरी कमी आहे, वारंवार वाचन केल्यानंतरही काही गोष्टी लक्षात राहत नाही, अशा मुलांसाठी ब्राह्मी हे अतिशय उत्तम ठरतं. ब्राह्मी हे आपली धृती आणि स्मृती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतरचं औषध म्हणजे वचा. वचा हे आपली वाचा ठीक करण्यासाठी अतिशय उत्तम असं औषध आहे. बऱ्याच वेळा तुम्ही बघितलं असेल, आपल्या लहान मुलांना जर जीभ जड झाली असेल तर अशा वेळी घरातली आजीबाई थोडंसं चिमूटभर वेखंडाची पावडर चाटते. तर ते ह्यासाठी, तर ज्या मुलांची जीभ जड आहे, त्यांना बोलायला व्यवस्थित जमत नाही, बोलताना अडखळतात किंवा तोत्रे बोलतात, अशा वेळी वेखंडाची पावडर जिभेला चाटली जायची. तर हे वेखंड वचा हे आपली वाणी चांगली करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. गुणाने उष्ण तीक्ष्ण असल्यामुळे स्मरणशक्ती चांगली करण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतरचं औषध म्हणजे अश्वगंधा. अश्वगंधा हे आपलं शारीरिक बल वाढवण्यासाठी अतिशय चांगलं आहे. इम्युनिटी वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. त्यानंतर गुडूची. गुडूची ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. तसेच वारंवार होणारे सर्दी, खोकला, ताप ह्यासारखे व्हायरल इन्फेक्शन किंवा बॅक्टेरियल इन्फेक्शन होऊ देत नाही. त्यामुळे ह्या औषधामध्ये गुडूची गिलोय देखील टाकली जाते. आणि त्यानंतर महत्वाचं म्हणजे मध. तर ह्या औषधामध्ये मध देखील टाकलं जातं. मध हे आपल्या शरीरातील वाढलेला कफदोष कमी करण्यासाठी अतिशय उत्तम औषध सांगितलं आहे. लहान मुलांची प्रकृती ही कफाची असते, म्हणून लहान मुलांना कफाचे विकार, वारंवार सर्दी, खोकला हे होत असतात. म्हणून हा कफ कमी व्हायचं काम ह्या औषधामधलं मध करत असतं. तसेच मध हे योगवाही म्हणून सांगितलं आहे. म्हणजे ते आपले गुण तर दाखवतोच, परंतु इतर औषधी ज्या टाकलेल्या असतात त्या औषधांचं गुण देखील वाढवतो आणि त्यांचं काम हे 4 पटीने वाढवतो. म्हणून ह्या औषधामध्ये मध टाकलं जातं. तर ह्या सुवर्णप्राशन औषधामध्ये सुवर्ण भस्म, वचा चूर्ण, ब्राह्मी चूर्ण, गुडूची चूर्ण, अश्वगंधा चूर्ण, गाईचं तूप आणि मध हे विषम मात्रेमध्ये टाकलं जातं. तसेच काही ठराविक मुलांसाठी, ठराविक बालकांसाठी काही औषधी देखील यामध्ये ऍड केल्या जातात. आणि लहान मुलांच्या प्रकृतीनुसार किंवा त्यांच्या एखाद्या विकारानुसार देखील यामध्ये औषधी ऍड केल्या जातात. अशा प्रकारे हे सुवर्णप्राशन दर महिन्याला करणं हे बालकाच्या बौद्धिक आणि शारीरिक विकासासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी अतिशय उपयुक्त आहे. आता प्रश्न पडतो की हे सुवर्णप्राशन तयार कसं करतात. तर सगळ्यात आधी सुवर्ण भस्म आणि बाकीचे जे इतर औषधी आहेत त्या सर्व एकत्र केल्या जातात आणि यामध्ये 1 चमचा गाईचं तूप आणि 2 चमचा मध असं एकत्र करून ती पेस्ट तयार केली जाते आणि सारखं त्याला मिक्स केलं जातं. जोपर्यंत ते एकजीव होत नाही तोपर्यंत ते मिक्स केलं जातं. सुमारे 6 ते 8 तास किंवा काही वेळेस बालकाच्या रोगानुसार जेव्हा औषधी ऍड केले जातात तेव्हा 12-12 तास हे औषध घोटलं जातं, एकजीव केलं जातं. जेव्हा हे औषध पूर्ण रेडी होतं तेव्हाच ते पुष्य नक्षत्रावर पुन्हा एक वेळा घोटलं जातं आणि त्यानंतर पुष्य नक्षत्राच्या दिवशी हे आपल्या बाळांना, लहान मुलांना दिलं जातं. तर हे औषध नेहमी पुष्य नक्षत्रालाच का द्यावं? हे औषध आपण रोजच्या रोज देखील देऊ शकतो, परंतु जर आपण पुष्य नक्षत्रालाच जर दिलं तर ह्याचे गुणधर्म कैक पटीने वाढले जातात असं सांगितलं आहे. आता प्रश्न पडतो की हे लहान मुलांना किती वयापासून किती वयापर्यंत देऊ शकतो. तर अगदी नवजात बालकापासून, बाळ जन्मल्याच्या पहिल्या दिवसापासून तर त्याच्या वयाच्या 16व्या वर्षापर्यंत आपण सुवर्णप्राशन हे देऊ शकतो. सुवर्णप्राशन देण्याची काही ठराविक वेळ आहे का? हो, जर तुम्ही सकाळी सकाळी उपाशी पोटी लवकर आपल्या बाळाला हे सुवर्णप्राशन दिलं तर ते रसायन म्हणून अतिशय चांगलं काम करतं. सुवर्णप्राशन दिल्यानंतर बाळाला काही खायला द्यायचं का? तर सुमारे अर्धा तास किमान बाळाला
सुवर्णप्राशन दिल्यानंतर काही खायला देऊ नये. त्यामुळे आपण घेतलेल्या औषधाचं आधी व्यवस्थितपणे ऍब्झॉर्प्शन होतं आणि म्हणूनच अर्धा किंवा 1 तासाने बाळाला तुम्ही खायला देऊ शकता. आता आपण बघूयात की ह्या सुवर्णप्राशनचे आयुर्वेदिक दृष्ट्या काय काय महत्व आणि काय फायदे आहेत. ज्या मुलांना आपण सुवर्णप्राशन देतो अशा मुलांना जर भूक लागत नसेल तर त्यांची भूक व्यवस्थित होते. व्यवस्थित भूक लागल्यामुळे त्यांची पचनक्रिया व्यवस्थित होते. पचनक्रिया व्यवस्थित झाल्यामुळे घेतलेल्या आहारातील सर्व न्यूट्रिएंट्स त्यांना मिळतात आणि बाळ हेल्दी दिसायला लागतं. बाळाचं व्यवस्थित पोषण झाल्यामुळे आहारातील सर्व न्यूट्रिएंट्स मिळाल्यामुळे बाळाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे वातावरण बदलामुळे होणारे किंवा व्हायरल इन्फेक्शन, बॅक्टेरियल इन्फेक्शन बाळाला वारंवार होत नाही. वारंवार सर्दी, खोकला, ताप येणं, उलटी, जुलाब हे जे लहान बाळांमध्ये होत असतं ते वारंवार होत नाही किंवा झालंच तर कमी औषधांमध्ये आणि कमी वेळेमध्ये लवकर बरे होतात. सुवर्णप्राशन देणाऱ्या लहान मुलांची बुद्धी आणि स्मरणशक्ती इतर मुलांपेक्षा तीक्ष्ण असते. सुवर्णप्राशन मध्ये असलेलं सुवर्णभस्म तसेच ब्राह्मी चूर्ण हे लहान मुलांची बुद्धी तर वाढवतेच तसेच स्मरणशक्ती वाढवण्यास देखील मदत करते. कारण की हे घटक जे आहेत ते आपल्या मस्तिष्काचे, ब्रेनचे व्यवस्थितरित्या पोषण करते आणि ब्रेनचे व्यवस्थित पोषण झाल्यामुळे ब्रेनचं जे काम आहे धी, धृती, स्मृती, बुद्धी वाढवणं, स्मरणशक्ती वाढवणं ते वाढलं जातं. सुवर्णप्राशन दिलेल्या लहान मुलांचं शारीरिक आणि मानसिक विकास हा इतर मुलांपेक्षा जास्त चांगला होतो. सुवर्णप्राशन औषधामध्ये असलेलं अश्वगंधा चूर्ण, सुवर्णभस्म, मध, तूप हे सर्व शारीरिक वाढीसाठी अतिशय चांगलं आहे. त्यामुळे ह्या लहान मुलांचे बल चांगलं असतं. अशा लहान मुलांचे मांसपेशी ज्या असतात, मसल्स असतात त्या स्ट्रॉंग असतात. हाडे त्यांचे स्ट्रॉंग असतात. त्यामुळे त्यांची उंची इतर मुलांपेक्षा चांगली असते. सुवर्णप्राशन घेणाऱ्या लहान मुलांची वाणी, वाचा ही इतर मुलांपेक्षा स्पष्ट असते. तसेच ह्या मुलांचं व्यक्तिमत्व देखील इतर मुलांपेक्षा उठून दिसणारं असतं. ह्या मुलांमध्ये आत्मविश्वास, कॉन्फिडन्स हा इतर मुलांपेक्षा चांगला असतो. सुवर्णप्राशन घेणाऱ्या लहान मुलांमध्ये सर्व धातूंचं व्यवस्थितरित्या पोषण झाल्यामुळे यांच्यामध्ये एक प्रकारचं ओज असतं. एक प्रकारची चकाकी ह्या मुलांच्या चेहऱ्यावर असते. तसेच ही मुलं दीर्घायू होतात असं आयुर्वेदातील कश्यप संहितेमध्ये सांगितलं आहे. तर अशा प्रकारे तुम्ही देखील न घाबरता, न विचार करता आपल्या लहान मुलांना आजपासूनच सुवर्णप्राशन करायला सुरुवात करा. सुवर्णप्राशन बिंदूचे अतिशय चांगले फायदे तुम्हाला तुमच्या मुलांमध्ये 6 महिन्यातच बघायला मिळतील. इतर मुलांपेक्षा त्यांची शारीरिक आणि मानसिक डेव्हलपमेंट ही चांगली झालेली बघायला मिळेल. तसेच ज्या मुलांची वारंवार चिडचिड होत असते, हायपर ऍक्टिव्ह असतात किंवा काही मुलांना जन्मता काही आजार असतील, मस्क्युलर डिस्ट्रॉफी असो किंवा सेरेब्रल पाल्सी असो, अशा लहान मुलांमध्ये जर सुवर्णप्राशन बिंदू सुरू केलं तर अशा मुलांमध्ये देखील बरेचसे बदल झालेले बघितले आहे. जसं आधुनिक शास्त्रामध्ये काही रोगांसाठी लसीकरण सांगितले आहे, परंतु ते आजार होऊ नये किंवा भविष्यामध्ये ते आजार होऊ नये म्हणून ते लसीकरण असतं. तर आयुर्वेदामध्ये देखील आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवावी, भविष्यामध्ये कोणते आजार होऊ नये म्हणून सुवर्णप्राशन संस्कार सांगितलेला आहे. सुवर्णप्राशन संस्कार हा रोगप्रतिकारक शक्ती वाढवतो. हे लसीकरण मात्र होत नाही. बऱ्याच जणांना लसीकरण आणि सुवर्णप्राशन मध्ये कन्फ्युजन होतं. जर तुम्ही सुवर्णप्राशन घेत असाल तर लसीकरण घेणं देखील गरजेचं आहे. कारण की लसीकरण हे ठराविक आजारांसाठीच असतं. जसं की पोलिओसाठी पोलिओची व्हॅक्सिन असते किंवा पोलिओ ड्रॉप्स असतात. त्यानंतर मिजल्स, मम्स, रुबेलासाठी त्याची एक वेगळी व्हॅक्सिन असते. अशा प्रकारे त्या ज्या व्हॅक्सिन्स सरकारमार्फत ठरवलेल्या असतात त्या वयानुसार त्या घेणं गरजेचं आहे. आणि सोबत तुम्ही रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लहान मुलांमध्ये सुवर्णप्राशन संस्कार करणं गरजेचं आहे. पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हेल्दी खा, हेल्दी रहा, आयुर्वेदाला जवळ करा. नमस्कार.